मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे। आझाद मैदानात उद्याच्या आंदोलनाला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे। एक दिवस आंदोलन करण्याला आता पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे। पुढचे काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला केवळ 8 तासांची परवानगी जरांगे यांना देण्यात आलेली होती, त्यानंतर पुन्हा त्यांना एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली। आज पुन्हा एकदा त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज केला, रितसर अर्ज केला आणि त्यानंतर आता जरांगे यांच्या आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचा अर्थ उद्या पुन्हा एकदा त्यांना उद्या दिवसभर आंदोलन करण्याची मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे आता जरांगे पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढचे काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचं देखील चित्र आपण पाहतोय। अनेक राजकीय नेत्यांनी देखील जरांगे यांची भेट घेतलेली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनोज, एका दिवसाची पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। हॅलो मनोज, आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर। आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला मैदानात परवानगी देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचे त्याचबरोबर जे सहकारी आहेत त्यांनी आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडे अर्ज केला होता की पुन्हा एकदा जी एक दिवसाची परवानगी आहे ती वाढवून देण्यात यावी आणि त्यासाठी आज दुपारी अर्ज सुद्धा करण्यात आला होता आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती मराठा समन्वयक आणि या सगळ्या इथल्या मुंबईतला जो कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ते वीरेंद्र पवार यांनी अशी माहिती दिलेली आहे। कालही अशाच प्रकारचा अर्ज दिला होता, तो मंजूर झालेला आहे आणि यापुढे सुद्धा अशाच प्रकारचा अर्ज आम्ही देत राहू। पोलिसांना जी नियम आहे त्यानुसार ती कार्य करत राहतील, पण आम्ही मात्र अशाच प्रकारचा अर्ज करत राहणार आहे आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच राहील असं जे मराठा समन्वयक आहेत वीरेंद्र पवार यांनी सांगितलं आहे। निश्चितच धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी।